लिपिक पदावर भरती सुरू आहे। मराठी टायपिंग शिका, तुम्हाला मंत्रालयात नोकरी लावून देतो, पण आधी 2 लाख रुपये द्या, मग काम करतो, असं सांगत नोकरीच्या शोधात असणाऱ्या एका महिलेची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या 2 भामट्यांनी ही फसवणूक केली आहे त्यांनी मंत्रालयीन कर्मचारी असल्याचं भासवलं होतं। बनावट नियुक्ती पत्र देत केलेल्या या फसवणुकीत महिलेकडून उकळलेल्या पैशांचा आकडाही पुढे वाढत गेला। हे विशेष, थेट मंत्रालयातच झालेल्या या फसवणुकीचं हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया सविस्तर। नमस्कार, मी स्वाती पाटील, तुम्ही पाहताय लोकमत.com। भांडूपमधली एक 40शीतली महिला नोकरीच्या शोधात होती। 2022 साली जुलै महिन्यात लिपिक पदावर भरती सुरू असल्याचं एका व्यक्तीने त्यांना सांगितलं। त्यासाठी मंत्रालयात काम करणाऱ्या विलास गमरे यांना भेटा, ते काम करून देतील, असं या व्यक्तीनं या महिलेला सांगितलं। त्यानुसार या महिलेनं तात्काळ पतीसह मंत्रालयात गमरे याची भेट घेतली। गमरेनं लिपिक पदाच्या नोकरीसाठी मराठी टायपिंग शिका असं सांगितलं आणि 2 लाख रुपयांची मागणी केली। आठवडाभरानं या महिलेनं पतीसह मंत्रालयात 4थ्या मजल्यावरील आरोग्य विभागात जाऊन गमरेला पैसे दिले आणि त्या महिलेनं टायपिंग शिकायला सुरुवात केली। ऑक्टोबर 2022 मध्ये या महिलेची विलास गमरेनं अरविंद पवार नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली। या अरविंद पवारनं मंत्रालयातच संगणकावरच या महिलेची 2 वेळा टायपिंगची परीक्षा घेतली। त्यानंतर गमरे आणि पवारनं पुढचं काम करण्यासाठी या महिलेकडून 75,000 रुपये घेतले। नोकरी मिळणार असल्यानं महिलेनं हेही पैसे दिले, पण आता अधिवेशन सुरू आहे आणि त्यानंतर तुमचं काम होईल, असं या दोघांनी या महिलेला सांगितलं। दरम्यानच्या काळात या महिलेनं टायपिंगचा कोर्सही पूर्ण केला। फेब्रुवारी 2023 मध्ये टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीनं नोकरीचा पाठपुरावा वेगानं सुरू केला। 6 मार्च 2023 मध्ये विलास गमरे या व्यक्तीनं या महिलेला कॉल केला। सरकारी आरोग्य विभागात कायमस्वरूपी नोकरी लावतो आणि तसं पत्र देतो असं सांगत आणखी पैशाची मागणी केली। त्यासाठी या महिलेकडे विलास गमरेनं 2 लाख रुपये मागितले। कायमस्वरूपी नोकरी मिळत असल्यानं या महिलेनं गमरेला पैसे दिले। आता महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी या महिलेला आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज रुग्णालय आवार या नावानं सरळ सेवेनं नियुक्तीबाबतचं पत्रही दिलं। 17 एप्रिलला सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणीही पार पडली। त्यानंतर मात्र विलास गमरे आणि अरविंद पवार या दोघांनीही या महिलेला कोणताही प्रतिसाद दिला नाही। त्यांचे कॉल घेणं या दोघांनी बंद केलं। त्यामुळे या महिलेनं आणि तिच्या पतीनं याबाबत आरोग्य विभागात चौकशी सुरू केली। तेव्हा जे कळलं ते ऐकून या दोघांना धक्का बसला, कारण त्या महिलेला दिलेलं नियुक्तीपत्र बनावट असल्याचं आरोग्य विभागानं त्यांना सांगितलं। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या महिलेनं मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली। या महिलेची विलास गमरे आणि अरविंद पवार या दोघांनी तब्बल 5.25 लाख रुपयांची फसवणूक केली। दरम्यान पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यानुसार विलास गमरे विरुद्ध अशाच प्रकारे फसवणुकीचे वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय। एकंदरीत या सगळ्या प्रकरणात थेट मंत्रालयातच अशा प्रकारची फसवणूक झाल्यानं न्याय कधी मिळणार असा सवाल तक्रारदार महिलेनं केलाय। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद।